आज आमच्याकडे आमच्या सभाला आमच्या रामटेकवासियांना संबोधित करायला आमचे महसूल मंत्री, आमचे पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब आले होते। त्यांनी पूर्ण जेही मुद्दे इथे मांडले ते विकासाचा एजेंडा घेऊन इथे आले होते। विकास म्हणजे त्यांनी इतकं मोठा विकास केलेला आहे महाराष्ट्रात। आता तुम्ही सर्व बघत आहे, नागपूरला मेट्रोचा विकास झालेला आहे, प्रत्येक गाव प्रत्येक दार सुधारलेलं आहे, ग्रामपंचायत सुधारलेलं आहे। त्याच्याच बळावर त्यांनी सांगितलं की जर नगर परिषदमध्ये आमची भारतीय जनता पक्षाची जर सत्ता येईल तर तिथे आम्ही जेवढे होऊ शकेल तेवढे विकास कार्य करू। विकासाची 4 चाकी गाडी त्यांनी नगर परिषदवर आणून ठेवली असं सांगितलेलं आहे आणि त्या विकासाची गाडीचा त्यांनी मला ड्रायव्हर बनवून तिथे पाठवावं असं त्यांनी सांगितलेलं आहे। विकासाचं म्हटलं तर पहिलं त्यांचा मुद्दा होता एक अंबाला तलावाचा। त्याच्या आम्ही तिथे महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह निर्माण करू बोलले। महिलाच्या स्वयंरोजगारासाठी त्यांनी भर दिला आहे। विविध गृह उद्योग इथे रामटेकमध्ये आपण आणू त्यांचं म्हणणं असंही होतं। प्रत्येक बचत गटला आपण 1-1 लाख रुपये देऊ असं त्यांनी आमच्या महिलांना सांगितलं। त्याच प्रकारे रामटेकात नियमित पाणी पुरवठा व्हावा व ते स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा। फिल्टर वॉटरची सुद्धा आम्ही त्यांना डिमांड केली होती आणि त्यांना ते सुद्धा मान्य केली की ताई तुम्ही जिंकून या, आपण प्रत्येक घरी प्यायचं पाणी जे आहे तो फिल्टर पाणी पाठवू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। स्वच्छ रामटेक राखी तलावात जाणारे जे घाण पाणी आहे ते आपलं थांबवून STP प्लांट आपण सुरू करू असंही त्यांनी म्हटलेलं होतं। तसंच पर्यटनाच्या विकासमध्ये त्यांनी राखी तलाव इथे जलपर्यटन केंद्र उभारावे असं त्यांची इच्छा होती आणि ते त्यांनी आम्हाला म्हणून दाखवलं की ताई आल्याबरोबर तुम्ही पर्यटनाच्या विकासावर जोर द्यायला हवं आहे आणि मी तुमची जेवढी होईल तेवढी मी तुमची मदत करीन। तुम्ही माझ्याकडे कोराडीला या, तिथून आपण नागपूरला जाऊ, नागपूरवरून आपण दिल्लीपर्यंत जाऊ, जेवढाही फंड लागेल मी तुम्हाला देईन।